दृश्य कसं आहे? दृश्य एकदम जबरदस्त. दादा तुम्हाला दाखवतालच व्हिडिओ मध्ये. एक नंबर. एक नंबर ना? यस, एक नंबर. हे दृश्य कसं आहे? जबरदस्त. रवा जो आहे ना तो भाजून घ्यावा लागेल. मटर, कैप्सिकम और कैरेट्स. उसका शक्ल देखने का ऐसा हम घूमने गए. प्राची आणि मी आम्ही ऑलरेडी सगळं पॅक करून ठेवलेलं आहे. काय नाव दादा? निलेश दोंडेबाई येत आहे का बघ बरोबर. आईला पोचलो पण आपण. हॅलो ब्रदर, वेलकम टू महाराष्ट्र. मित्रांनो इथे बघा एक पाहुणा भेटला. चला राजूर राजूर कसारा कसारा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार. दिवस दुसरा. लेणीला बनवली खोली आणि त्यानुसार आता आम्ही खाली उतरतोय. आम्हाला जायचंय कोकणकडा. जसं तुम्हाला रात्री बोललो तुम्ही, कोकणकड्याला जायचं आपल्याला. आणि आमची सगळी उरलेले वगैरे गँग उठली आहे. गुड मॉर्निंग. त्यांच्यासोबत आता निघतोय. मित्रांनो बघू शकता इथून लोक चढत आहेत आणि आपल्याला पण तिकडून चढायचंय. कालच्या दिवसात आपण हे मंदिर, हे सर्व हे मंदिर आणि हे आपण एक्सप्लोर केलं, पण धुकं असल्या कारणाने आपल्याला कोकणकड्याला जाता आलं नाही. आता वाजले सकाळचे 6:30 आणि आपण हे कंप्लीट करूया कोकणकडा. चला झालं. सगळे गेले सोडून, कोणाला काही पडली नाही. मित्रांनो इथून कोकणकड्याचा रस्ता चालू झाला आपला. स्वाती लय सुटली. इथून थोडा मातीचा स्लोप आहे. इथे ना पाय घसरण्याची शक्यता खूप आहे. सो तुम्ही पाय ठेवताना एकदम असं बघा, असा पॉईंट भेटतो आपल्याला असं इथे, तिथे आपला पाय अटकतो, इथेच पाय ठेवावा. नाही तर काय रामनाम असं होऊ शकतं. आणि कसं पावसामुळे पूर्ण ओलावा असल्यामुळे पाय घसरणार हे 100%. काल पडला ना तो माणूस. मित्रांनो बघू शकता सूर्योदय झालेला आहे आणि आपण पहाडाच्या मधून रस्ता काढत काढत जातोय. इतकं भारी आणि निसर्गरम्य हे ठिकाण नक्कीच सगळ्यांनी इकडे भेट दिली पाहिजे. मित्रांनो कोकणकड्याला आपण पोचलोय. हवा येते, हवेच्या दिशेने जातोय. गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा हा जगप्रसिद्ध कडा आहे. 3000 फूट खोल कोकणात झेपावणारा आणि रोमन यू आकाराचा हा कडा म्हणजे निसर्गाचा चमत्कार. वरून पाहिलं की नागाच्या फण्यासारखा दिसतो. स्वच्छ हवेतून इथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो असे म्हणतात. कोकणकड्याच्या माथ्यावरून दिसणारा सूर्यास्त म्हणजे आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण. 1835 मध्ये कर्नल साइक्स यांनी येथे इंद्रव्रज पाहिले होते. निसर्गाचा दिव्य चमत्कारच होता. मित्रांनो आजच्या टाइम मध्ये सांगायचं म्हटलं, आज या कड्याला एक मोठी भेग पडली आहे. म्हणून पर्यटकांनी काळजीपूर्वकच त्या टोकाजवळ जायचं असतं. वारा, पाऊस आणि काळाचा परिणाम, पण सौंदर्य अजूनही अक्षरशः मंत्रमुग्ध करणारं आहे. मित्रांनो कोकणकड्याचा रस्ता होता आणि रस्ता आता संपलाय. जसं तुम्हाला सांगत आलो की आपण कोकणकडा चाललोय आणि तिथे पोहोचलोय. तिथे आम्हाला हे भाऊ भेटले, महेश म्हणून. कुठून आलो तुम्ही? आम्ही मुंबईवरून आलोय. मुंबईवरून, घाटकोपरवरून. किती दिवस आले? आम्ही काल आलो. ऍक्च्युली काल आम्ही कालच येणार होतो कोकणकड्याला, पण काल जेवढा पाऊस आणि धुके होते
त्यामुळे आम्हाला यायला पॉसिबलच नाही झालं. आलो असतं तरी काही भेटलं नसतं, तर म्हणून मॉर्निंगला आलोच. दृश्य कसं आहे? दृश्य एकदम जबरदस्त. दादा तुम्हाला दाखवतालच व्हिडिओ मध्ये. एक नंबर. एक नंबर ना? येस, एक नंबर. हे दृश्य कसं आहे? जबरदस्त. चला कोण बाकी आहे? दुसरे कोण ऐकत नाही. थांबा मी इकडं. तुमच्यातला लीडर कोण आहे? देखो वो सुन रहे करके हम भी नहीं सुन रहे. द्या परत आवाज द्या. आवाज द्या. मित्रांनो, कोकणकडा आम्ही बघितला आणि ही जी रेलिंग आहे ना, ही लाईफ लाईन आहे इथली असं समजा. कारण की इथे जेव्हा धुकं पडतं, इथला माणूस दिसत नाही. आता इथे प्राची ताऊ उभी आहे, ही मला दिसणार नाही. इतकं इथे खतरनाक धुकं पडतं. आणि जेव्हा धुक्यामध्ये काही दिसत नाही, माणूस रेलिंगला धडकतो आणि जीव वाचतो. म्हणून मी हिला लाईफ लाईन म्हटलं. इथे रेलिंग पण नाहीये आणि इकडे रेलिंग पण नाही, पण तरी पण तुम्ही लक्षात ठेवा की या ह्याच्या तिकडे जायचं नाही आणि चालू द्यायचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. तर माझा प्रश्न असा होता की मी उपम्याचा अटेम्प्ट नाही दिलाय. मला असं वाटतं कधी की ते फिक्स होऊन जातं. फिक्स नाही होत ना? नाही फिक्स नाही होत. फिक्स नाही होत. फिक्स म्हणजे काय फिक्स? फिक्स म्हणजे समजलं ना, ते असं हा मग फिरणारच नाही. नाही तसं नाही. नाही गिरेगा ना. कसा बनवता आता तुला सांग. पहिले आधी उपमा रेसिपी पकड. हा बोला. तुला पहिले आधी रवा जो आहे ना तो भाजून घ्यावा लागेल. आणि रवा भाजून घेतल्यानंतर तू उपम्यासाठी फोडणी देशील. त्याच्यामध्ये तू जिरं, मिरची, कांदा, तुला जर कोणत्या भाज्या वगैरे टाकायच्या असतील ना त्या टाकणार तू. आणि ते आणि काय भाज्या भाज्या तुला ज्या हव्या असतील ना त्या भाज्या टाकायचं. पहिले तर भाज्या काय टाकतो आपण? तुला जर मटार टाकायचं असेल, शिमला मिरची वगैरे. हा कॉर्न नाही टाकायचं. मोस्टली मटार टाकतात त्याच्यामध्ये. मटार आणि मी कॉर्न वाला खाल्ला. आणि आपली डाळ असते. मटर काय माहित थोडं इकडे. मटर पनीर. मटर, कॅप्सिकम और कॅरेट्स. हा. आणि जर तुला त्याच्यामध्ये हे टाकायचं असेल, आपलं चण्याची डाळ असते ना ते पण टाकू शकतो आपण. चण्याची डाळ म्हणजे ती वाली, दुसरी वाली जी रोस्टेड वाली असते ना ती चण्याची डाळ टाकायची. ती फोडणीला टाकायची आणि ते परतून म्हणजे भाजून घ्यायचं आणि पाणी टाकायचं. आणि पाणी चांगलं खूप उकळवायचं. जेवढं पाणी उकळवशील ना तेवढं तुझं रवा तो म्हणजे हे नाही होणार जास्त. हा ते नाही होणार वॉट एव्हर. बस एवढंच. आणि नंतर मग तुझं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. वाफेवर शिजवायची. म्हणजे तो नाही होत. हा फिक्स नाही होत. मग तुझ्या भाजीमध्ये फिक्स नाही होत तो. ओके. अजून काय? 7 ते 8 मिनिटात पोहे असे बनवून चले बसा लवकर अशा ह्याच्यात असतो. पण उपमा कधी अटेम्प्ट नाही दिला. पोहे तू 7 ते 8 मिनिटामध्ये कसं फटाफट बनवतो? एकदा भिजून चाळणीत टाकून दिले, हा. मिरच्या कापल्या, कांदा कापला, कोथिंबीर कापली. कोथिंबीरचं काम तर नंतर असतं. शेंगदाणे तू कच्ची टाकतोस की भाजून घेतोस? नाही त्या ह्याच्यात हा. तेलात. तरच चांगले लागतात. कारण की काय काय जण कच्चे टाकतात आणि त्याचं दाताला लागतात, ते बरोबर नाही लागत. कसं वाटतं? ते कचकचत वाटते एकदम. अजून कोणती रेसिपी? पोह्यांमध्ये काजू पण टाकले मी बऱ्याचदा. मटार पण टाकू शकतो पोह्यांमध्ये. बटाटे पण बटाटे पोहे खूप छान लागतात. थालीपीठ पण मस्त लागतात. इव्हन टोमॅटोचे पोहे पण बनवतात आणि ते एकदम सॉफ्ट बनतात. ते इकडे विदर्भात बनवतं माझ्या आईच्या. थालीपीठ आहे ना मी बनवते. थालीपीठ कसलं पण? त्याचं रेडीमेड पीठ भेटतं आणि त्याच्यामध्ये आपण फक्त भाजी टाकायची. जर तुला आणि थापायचं की लाटायचं? थापायचं असतं ते. थापाई बिपायचं काम पण नको. टेस्टी, खूप टेस्टी येते. खूप टेस्टी थाली. ठीक आहे. नेक्स्ट टाइम पीठ घेऊन ये, बनवू आपण इथे. आणि जर पीठ घे म्हणजे तू जरी बनवलंस ना पीठ तर ते भागीरथीचं पीठ घे. ते खूप छान असतं. कोण आहे भागीरथी? ब्रँड भागीरथी. उसका शक्ल देखने का ऐसा हम घूमने गए थे. सो गाईज आता आम्ही रेडी आहोत निघायला. आम्ही ऑलरेडी आमच्या इथले टेंट पण काढले आहेत. सगळी पॅक करतोय. पॅकिंग आता चालू आहे. आणि आमचा ब्लॉगर तो सध्या त्याची पॅक करतोय एकदम आरामात.
पॉवर बँक वगैरे काढतोय, तयारी करतायत, सगळे रेडी आहेत. 2 महत्त्वाच्या व्यक्ती पण आम्ही त्यांना आधीच रेडी करून ठेवलं आहे, कारण की ह्याच दोघी आहेत ते फुल टाईम लावतात आरामात. आणि प्राची आणि मी आम्ही ऑलरेडी सगळं पॅक करून ठेवलेलं आहे, त्यामुळे आणि माझ्याकडे काहीच काम नाही म्हणून बसलोय. म्हटलं जातं की संत चांगदेवांनी याच गुहेमध्ये 1400 वर्ष तपश्चर्या केली. त्यांनी इथे तत्वसार हा ग्रंथ लिहिला. त्याच्या ओळी आजही मंदिराच्या भिंतीवर कोरलेल्या आहेत. शके 3412 मार्गशीर्ष 30 रविवार चंद्रनाम पर्वतू तेथ महादेव बघतो. या ओळी गडाच्या आत्म्याचा आवाज आहे. गडावर 3 प्रमुख शिखर हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिता. तारामती हे शिखर सर्वात उंच सुमारे 4850 फूट. तिथून दिसणारा प्रदेश म्हणजे सह्याद्रीचा मुकुट, कळसुबाई, जीवदान, रतनगड, भैरवगड, हडसर, सावड हे सगळे डोळ्यासमोर येते. शिखराच्या पोटात 7 लेणी आहेत. त्यातील एका गुहेत 8 फूट उंच गणेश मूर्ती आहे. त्या शांततेत उभं राहून ती मूर्ती पाहिली की मन स्वतःच नतमस्तक होते. मी मध्ये लग्न ठरलंय आणि हिला बाहेर जायचं होतं, म्हणून हिने ग्रुपवर फक्त मेसेज टाकला, चला ना कुठेतरी बाहेर जाऊया. आणि द प्लॅन इज सक्सेस. येस, आमचा हरिश्चंद्रगडचा जो प्लॅन होता, आम्ही कोकण कड्यावरनं आता जस्ट जाऊन आलो आहे आणि आता आम्ही रेडी होतोय रिटर्न जाण्यासाठी. तर स्वाती, तुला कसं वाटतंय? ब्लॉग करते ब्लॉग. एक्साइटेड कशी आहे स्वाती, तुला कसं वाटतंय की तुझी ही प्लॅन, म्हणजे आपण कन्सिडर शेवटची नाही करत आहे, बट स्टील लग्नाच्या आधी, लग्न ठरल्यानंतरची पहिली ट्रिप आहे. ओ माय गॉड, कसं वाटतं? टाळ्या वाजूची वाटतंय. ती एक्सप्रेस नाही करू शकत. बिचारी एवढी खुश आहे कारण तिचं लग्न पण ठरलंय आणि हे सगळं टाका तिची आणि ट्रिप फक्त बघू द्या. मस्त जी आहे, तिला जसं ट्रिप हवी होती तशी झाली तिची मस्त ट्रिप. सो ह्या एका व्यक्तीमुळे आम्हाला इतकी सुंदर ट्रिप करता आली. थँक्स टू हर. आणि सेकंड श्रीकांत आहे आमचा. आणि आता ही आमची सायली दिदी आहे. सायली दिदीचा व्हिडिओ साक्षी काढणार. म्हणजे फोटो छान नाही येणार, साक्षी जेव्हा पण फोटो काढते ती चांगले फोटो नाही काढत, पण कोणत्या अपेक्षेने दिदीने सांगितले तिला फोटो काढायला माहित नाही, की पुढे ती साक्षी आहे. ये मैं क्या बोल रहा हूँ, उसको ऐसे रख देते, ऐसे हाथ में पकड़ के लेके जाते, उधर बाहर आके तुम फोटो खींचेंगे टेंट लगा के. ठीक आहे चलो. ओके. आयला रे मायला, वाटच्या मायला. लवकर गाईस. बिचारा किरण दादा पलांडे. ए पलांडे. दो टेंट बाहर फोटो निकालना है. 1 घंटा हो गया तो चलेगा. बिचारा माझ्या दादाला बघा केव्स मध्ये पण ऊन लागतंय. आणि याने ट्रिप बनवली आहे. हा श्रीकांत आहे. हॅलो गाईस. ऑर्गनाईज केली आहे स्वातीच्या एका शब्दावर, कारण की तिचं लग्न ठरलंय म्हणून गाईस. तिचं लग्न ठरलंय. तिच्या लग्नासाठी आम्ही एफर्ट्स टाकतोय. कटने से पहले एक ट्रिप, बकरा हलाल होने से पहले एक ट्रिप अरेंज किया है. काफी खुश है, स्माइल देख सकते हो आप स्वाति की. बेचारी खुश है. और पीछे से जो गलत इंसान टाइम पड़ता नहीं. इनका झगड़ा. बोलो. अरे निघा अनिपिస్తుంది ना చెప్పి వీళ్ళకి ఒకసారి. मी क्या बोलो सुन. हॉटेल नागेश्वर. चालू नंबर 1 आहे पुढचा. कुठला? 75 वाला. हॉटेल नागेश्वर इथे आम्ही थांबलो होतो. रात्रीचं सगळं काम झालंय आणि आम्ही आता निघालोय.
हा दादा आहे, आम्हाला दुसऱ्या रस्त्याने घेऊन जाणार आहे. काय नाव दादा तुझं? निलेश. निलेश आम्हाला खाली घेऊन जाणार आहे दुसऱ्या रस्त्याने. काल आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो तो जो 12 किलोमीटरचा होता आणि दादाचं म्हणणं असं की इकडून 3 किलोमीटर आहे, अर्ध्या तासात तुम्हाला खाली नाही है की नाही? काय करतो शाळा कुठे तिथे आहे? बघा आता हा आम्हाला खाली घेऊन जाईल, पूर्ण इकडून असा रस्ता आहे आपला सगळा. ठीक आहे मित्रांनो, जाता आता अजून खाली आपण भेटत राहू, बोलत राहू, तसं तुम्ही आपल्यासोबत बनवून राहा. हे झालं सगळ्यांचं. चला निलेश चल बा, चल चला मित्रांनो, स्टार्ट केलंय आपण. हॅलो हा एल्विश एल्विश बाय. माय गॉड एल्विश तुझे नाव एकदम फुल एल्विश. 5 नाही. अजून काय फेमस आहे इकडं तुमच्या गावामध्ये? कळसुबाई किती दूर आहे इथून? दिसतं काय कळसुबाई? दोन्ही डोंगराच्या मध्ये कळसुबाई आम्ही गेलेलो कळसुबाईला. इकडून दिसते पण ते धूप आहे ना, हा हा हा. इकडून दिसत नाही. 4.5 तास लागले आम्हाला चढायला. आणि 2-2.5 तास आम्हाला लागले. तू जातो कळसुबाईला पण? कधी कधी जाते. तुमच्या गावापासून जवळ पडतं काय खालून? जवळ. बरं आहे मग. इथलं सगळं ऑलमोस्ट फिरून झालं असेल तुझे, हो, सगळं. जेवढे रेंज आहे सगळं हा, माउंटेन. जेवढं दिसते तेवढं सगळं. खाली ऊन पडले. हा ऊन पडलं ना खाली. ऊन पडलंय. हो. मित्रांनो, हा जेवढा आपला भाग आहे, कोकणकडा, हरिश्चंद्रगड, कळसुबाई, भंडारदरा, या भागात जेवढे स्पॉट आहे ते आपल्या निलेशने फिरून झालेले आहेत. विचार करा, तो आता कितवीला आहे तू? 10वीला की 10वीला आहे ना? बघा, मी पहिल्यांदा आलो बरं का हरिश्चंद्रगडला. माझा एक मित्र आहे, तो येत असतो कंटिन्यू. मी बारीक होती तेव्हापासून होती. तिसरीला होतो ना, हा, तर 3री 4थी 5वी 3री पासून बारीक. 3री पासून इथंच. हो. मजा येते ना? हो. आणि लोक कमी नाही होते, येत असतात ना कंटिन्यू. शनिवार रविवार खूप गर्दी राहते. हा, बाकीचे दिवस थोडे थोडे. बाकी आपल्याकडे पण येतच राहता ना लोक. हो, आपल्याकडे तिकडून म्हणजे आता कंटिन्यू नाही, आपल्या घरी रे, हो, स्टे साठी आणि जेवण वगैरे. ते जेवण. बरं, आम्हाला खाली घेऊन चाललाय. चालत चालत खूप गप्पा गोष्टी करूया आम्ही. आता खाली कोण आहे घरी? खाली भाऊ. तुझा भाऊ सख्खा? हा. तो मोठा आहे की छोटा आहे? मोठे 12. अरे, आमदार आहे इथे. साक्षी, शूटिंगचा रेशो चेंज केलेला तू, 4:3 केलेला. 16:9 होता. आय डोंट नो. चुका तर होतच असतं तिच्याकडून. झाला असेल. माणूस आहे, माणसाकडूनच चुका होतात. ऑफिस मध्ये पण चुका करते का? माफ करायचं. काय समजून? माणूस आहे म्हटलं, माणसांकडनं चुका होतात, सो आपण ते पदरात घालाव्या. ते आणि मागे माफ बघ, करावं. दोंडेबाई येत आहे का बघ बरोबर. मोठे बाई येतोय मी. ती काल आपण असं वाट बघत होतो, आलं आलं कधी आलं आलं, येतंय, हा, आणि आपल्यासोबत seriously. सीन अजून काय असं झालं, झालं होतं. आपण चढत होतो, आपल्या वाटलं चढल्यावर झालं, पण हा. त्याच्या डबल आपण उतरलो पण. हा, म्हणजे मला वाटतं दोन्ही पण डोंगर आपण उतरून चढलो असेल. हा, ऍक्च्युली असं बघायला गेलं तर आपण माणिकगडला गेलो होतो ना, माणिकगडचं एवढं पण नव्हतं, है की नाही? माणिकगड पण मोठा होता रे. पण माणिकगड पण तसा मोठा होता नाही. मोठा होता माणिकगड. ह्याच्यापेक्षा पण मोठा होता माणिक. पण आपण माणिकगड पण कसं 1 डे रिटर्न मध्ये आलो तो, एवढा असं म्हणजे आपण स्टे वगैरे नाही केलं. आयला पोहोचलो पण आपण. मग मी तेच तर बोलते ना. तो बोलला ब्रिज जवळ येतो. त्याला सांगू
तुला बोललो होतो बसतील. बसले का? तू बसवले? किती वेळ लागेल अजून? अजून अर्धा तास. जसं आम्ही चालतो त्याच्याने ना. म्हणजे इन शॉर्ट त्याच्यासाठी ते 10 ते 15 मिनिटं बरोबर ना? 20 मिनिटं खाली आतो. तू खाली असता आतापर्यंत? सरळच येणार आहे असं. मेरा 2001 काय? एक. आणि तू एक. ही पण एकची आहे. तू मी 97. 98 ची आहे. मी फक्त 31 ची आहे. काय ग? दमला आहे का? हा ना, तुम्ही पडलं तर काय नाही का, माझं वजन ठेवलं होतं. किरण, इकडं कशी आहे? ये ना, येशील बरोबर. ठेव दगडाच्या खाच्यामध्ये पाय. खात्यामध्ये पाय ठेवून ठेव पाय. नाही थांब ना यार, येते ते. पाचनही मार्गाने खाली उतरलो. ही वाट सोपी पण निसर्गरम्य. रस्त्यात पाचोळ्याचा वास, गावकऱ्यांची आत्मीयता आणि मागे राहिलेला गड सगळं मनात कोरलं गेलं. हरिश्चंद्र हा फक्त किल्ला नाही, तो महाराष्ट्राच्या इतिहासाचा, श्रद्धेचा आणि निसर्ग प्रेमाचं प्रतीक आहे. तो सांगतो, उंची म्हणजे फक्त शिखर गाठणं नाही, तर प्रवासातलं प्रत्येक पाऊल जगणं आहे. मित्रांनो, इथे छोटासा एक धबधबा भेटलाय. मोठा असतो हा? म्हणजे किती, कधी असतो मोठा? पावसाळ्यात खूप मोठा असतो. इथपर्यंत पाणी इथे इथपर्यंत बघा मित्रांनो, इथे इथपर्यंत पाणी असतं आणि आता थोडा पाऊस कमी असल्यामुळे इथे. मग तुम्ही येता कसे रे? आम्ही एका साईड नाही हा बोलतो पुढे अजून मोठा आहे. म्हणजे वाटेतच आहे आपल्या. काय का धबधबा? पण पाचनाई मध्ये होतो कोणता? समोरचा. अरे का त्याचे ऑलमोस्ट हे सगळे डोंगर फिरवून गेले. याचे ना? हा, त्याचा एक भाऊ पण आहे मोठा. मोठा भाऊ. मेको हाँ भी यार, मेरे को एक गाना है, ते नाही का मराठी गाणं आता किरणदा, कोणतं? ते पॉप आय पॉप मध्ये ना फेमस झालं मराठी सॉन्ग. त्या पोरीचं हा, काय नाव आहे मला तिचं? ते तो रडला तिच्या गाण्यात. तो रडला पण, आणि तो बोलतोय की भाषा इतकी प्यारी, मला इतकी आवडली की मी आता शिकणार भाषा पहिल्यापासून. त्याच्या आधी पण एक मुलगा आला, तो सिलेक्ट झाला. तो काय बोलतो नाही, मी पूर्ण बघितले हा पिक्चर, मला आवडलं ते गाणं, मी सगळं बघूनच घेतलं. एक मुलगा तो मराठी आहे आपल्या, तो काय बोलतो माहिती, तो गाणं सिलेक्ट पण झाला. त्यांनी रिक्वेस्ट काय केली माहितीये का, की फक्त मी गाणे बनवेल, कॉम्पिटिशन मध्ये झाला सिलेक्ट, पण माझ्या गाण्यामध्ये माझी मराठी असली पाहिजे. कोण बोललो? तो मुलगा. अच्छा. तो त्यात मराठी 2-3 किती जण, डोंबिवली वगैरे किती ठिकाणावरनं आले होते. आता इंडियन आयडल मध्ये पण आली एक मुलगी. हा ना, ऑडिशन चालू आहे गुलाबाला. आणि त्यांचं ते बरोबर आहे ना. आणि तो लिटरली, तो मुलगा माहिती, त्याने मराठी प्रत्येक सिंगर बरोबर काम केलंय. अरे वा. तो काय बोलतो, मी नेहमी बॅक मध्ये, म्हणजे मी सगळ्यांसोबत काम केलंय, पण मी स्वतःहून कधी, मला कोणी ओळखत नाही, मला स्वतःच काहीतरी बनतं. अच्छा, हा धबधबा रील्स वर वगैरे येतो. रील्स वर वगैरे बघितलेला. हा कोणता आहे मग? काय काय काय? हा, एक मागचा आणि एक पुढचे. ओके. इथे डोंगराचं पाणी असं पाझरतंय, त्याच्या खालून जातोय, एकदम मस्त वाटतंय. ये लवकर आली का? हा चल, गण्याच्या मागे चल.
Hello, brother. Hello. How's your trip? Yeah, good. Welcome to Taking Maharashtra. Yeah. He's a YouTuber. Okay. I also started, but I haven't posted anything yet. Oh. Do it. Kamlesh. Sapdiya. Sapdiya means something else. Sapdiya. सुन रहा? एक दो वर्ड्स आते उतने ही बता रहा है. हाँ उतना बस. भाई चेन्नई का अभी देख मेरा रोजी रोटी तो चेन्नई के ऊपर ही चल रहा है अभी फिलहाल. मेरा चेन्नई बेस्ड कंपनी है. चैनल का नाम क्या? मेरा कीरा व्लॉग्स करके दे दूं. नेट चालू है क्या? नहीं. फोन नहीं है. दिस ट्रिक. No, I had 2-3 stops in between. Oh. Bangalore, not Bangalore. Hubli. Goa. I think he's wearing a Karungoli mala, right? No. नहीं. That is Spadigamala. Keeps the body cool. Okay. In summer also? Observes the heat. Okay. Sorry? In summer also? Yeah, in summer. अरे तसंच टोन असतो. आता तुम्ही इकडे राहता म्हणून तुमचा नाहीये तसा टोन. अरे उनका अलग है ना, उनका जो नहीं, तुम्हारे इधर के लोगों का भी है टोन, लेकिन तुम इधर रहते हो ना तो तुम्हारा टोन चेंज हो गया है. इसको तेलुगु बात करें, इसका तेलुगु मैं तेलुगु बहुत फर्क है. क्यों? तेरा गाँव और इसका गाँव दूर दूर है. नहीं, इसका स्टेट अलग है, मेरा स्टेट अलग है. इसका आंध्र प्रदेश पहले एक ही था ना. मित्रांनो, आलो होतो खिरेश्वरून वरून आणि उतरलो पाचनाईकडून. ग्रुप मधले शेवटी आम्ही दोघंच आहे, समाजसेवा करत सगळ्यांशी भेटत. सकाळी मी तुम्हाला बोललो होतो दुसरा दिवस उगवलाय आणि मोठा दिवस आहे आज. आज कार्तिकी एकादशी आहे. हरिनामाचा जप करा आजच्या दिवशी, तुम्हाला नक्कीच गोड बातमी मिळेल. जय हरी. आज एकादशी कार्तिकी. आता ते काका भेटले, त्यांनी सांगितलं काय नाही करत. हा 2 दिवस आहे ना तुळशी विवाहाचं, की 4 दिवस आहे. मित्रांनो, लिंबू सरबत इथं प्यायला थांबलोय. खाली उतरून दादा मस्त बनवत आहेत. हाय, हे कसं केलंय? काय विषय? नाही, विषय असा आहे, एकच लिंबू आहे ना की 2 आहे? याच्यात 2 आहे, याच्यात 1 आहे. हा लिंबू पाण्याचा फ्लो वरती उचलून ठेवतोय म्हणून ते राहिलंय, म्हणून लीक नाही होते. बघा मित्रांनो, फिरवू शकतो, फिरवलं तरी पडणार नाही. आता आपण हा विषय जरा आपल्याकडच्या स्मार्ट लोकांना विचारू. साक्षी फ्री आहे? हे बघ ना, कसं केलं असेल? हा, कसं केलं असेल? ये जरा एक्सप्लेन कर. हा, आणि पाण्यात तू टाकले असेल, तुला टाकलं असेल. सांग कसं केलं असेल? उलट केलंय ना, बघ ना, उलट आहे. हा पण ते राहिलं कसं आहे? पाणी जात का नाही ते विचारतोय. माझा प्रश्न समजला का? ते पाणी जात का नाहीये? अडकून काय? उलटा केल्यावर पाणी गेलं पाहिजे ना. तुला सांगता येईल? ए थांब ना, तुम्ही नका सांगू. नकली इथे इकडे बघ. कसं पाणी खाली राहतं आणि त्यांनी टर्न केलं की अर्धा पाणी निघतं, अर्धा पाणी ग्लास मध्ये मारला. पण तरी पण चुकलं. मी सांगू का? नाही, मी त्यांना विचारलं नाही, मीच सांगितलं.
का हो, बरोबर आहे ना? मी बरोबर सांगितलं ना तुम्हाला. आता लिंबू खाली गेलाय ना. धन्यवाद. तुमचं नाव काय? हा, खिमची. येस. ओके. एकदम मस्त आहे. लिंबू कुठले? इथलेच आहे का? बाजारात ना आणले. लावून घ्यायचं ना एखादं झाड. घरी आहे ना. मित्रांनो इथे बघा एक पाहुणा भेटला आपल्याला. नांगी कापली पण त्याची मागची. हॅलो का? तोडली त्याची नांगी. नांगी तोडली त्याची. हॅलो हॅलो. घेऊन जा. नाही नांगी तोडले रे. अरे हाय 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 हाय. आता माझे तगडा विष असेल. अरे थांबा. विंचूची स्टोरी रेकॉर्ड करू द्या मला. झालं माझं. तुला चावलाय कधी विंचू? नाही. मी स्वातीला सांगितली होती पप्पाची स्टोरी पाहिजे. 6 वेळा चावला. हा कसा चावला होता विंचू? हा सांगा. बोल बोल. मला 3 वेळा विंचू चावलाय. 2दा झोपेत चावलाय, एकदा मग घरात आल्यावर? हा, घरातून येतात ना असं. हा. आमच्या घराच्या बाजूला असं जंगल टाईप सगळं आहे ना, डोंगर आहे. झाडं वगैरे असतील. खूप झाड आहेत. तर घरी विंचू येतात, हम्म. साप पण येतात इव्हन खूप सारे. सेम आमच्या इकडे. तर ना तो विंचू हंतरुणात होता आमच्या बिछाणामध्ये. अच्छा. आणि कसं घर बंद असतं तर एवढं पण बघत हा. नाही. तरी माझी मम्मी साफसफाई वगैरे करते तरी पण ते असतात कुठे ना कुठेतरी. असं झोपेत अंथरूण वगैरे टाकलेलं, आम्ही झोपलो आणि मग रात्रीचा तो चावला आणि मला त्रास झाला. सेन्स झाला. हा. हो, त्रास झाला, मला दुखू लागलं वगैरे. आणि कसं ते पटकन दुखतं आणि खूप जास्त पाय सुचतो. विष होता ना त्याच्यात. आणि मग ते जाताना पण तो दिसला की विंचू गेला इकडून. ओके. दिसला तो. मग कन्फर्म झालं. गावी कसे ते उतरवणारे असतात. हा, मग त्या लोकांनी मला तिकडे घेऊन गेले आणि उतरवलं. हो. पप्पांना 6 वेळा चावलाय, पण माझ्या नंतर काही परिस्थितीत आलाच नाही विंचू. माझ्या मम्मीला एकदा चावलाय आणि माझ्या भावाला पण. म्हणजे असंच गावच्या घरी आत्याकडे ना असं काहीतरी करत होता रात्रीचा, आणि तो विंचू आहे ना कुठून पडला माहितीये का? कौलावरून खालती पडला विंचू. बाकी पण तो खतरनाक होता. आत्ताचा बघितलं फाटली होती. टेक्स्चर वगैरे कसं होतं त्याचं? आणि कोणतं नकली आहे बाई. तुम्ही काय मारलं का त्याला? नाही ना. हल्ला ना तो गपकन. आता आपण तिकडून उतरत राहिलो असतो तर एकच डोंगर क्रॉस झाला असता आपला. विचार केला ना. स्वातींनीच विचारलं होतं काय का स्वाती? त्याला गार्डन हरिश्चंद्र गार्डन. या गाडीत आम्ही चाललोय मित्रांनो. पुढे कोण बसतंय अजून? तू पण बस. नाही नाही तुम्ही बसा. माझं काही नाही, मी कुठेही बसेल. मी टपावर पण बसेल. साक्षी तुला वरती बसायचंय ते बोलले. कुठे? वरती उडालो तर उडालो. हा, मला नाही बांधू शकत कोण. नाही बांधू शकत. कोणी नाही बांधू शकत. नाही कोणी बांधू शकत. कसा वाटला ट्रेक? एकदम मजा आली. आणि इकडून उतरलो ते चांगलं केलं की नाही? चढताना लॉंग रूट चालेल, उतरताना थोडंसं तर बरं वाटतं. मी मागे बसतोय. हा हा.
होय मॅक्स गाडी मॅक्स. पहिले आपल्या जुन्या पिक्चर मध्ये अशाच गाड्या भरून यायच्या ना साऊथच्या. सुमो रेड्डीज रेवेल मध्ये किती आहेत. केशवर रेड्डी, नरसिंहा रेड्डी. प्रभासचा मिरची नंतरच बाहुबली आला होता डायरेक्ट. मध्ये कोणता पिक्चर नव्हता आला ना. मिर्ची का नाम इधर खतरनाक खिलाड़ी था. यूट्यूब में खतरनाक खिलाड़ी. लेकिन मुझे पता था कि मिर्ची मूवी है. गाना अच्छा है वो. मूवी अलग है. हाँ देवा का बेटा है. तुम्हारे इधर क्या नाम था. देवा ही था ना. वो देवा का बेटा है. उसके अंदर जो दिखाया ना उसको भाई बहुत भारी दिखाया. बघा प्रभासचे फॅन आहे आपल्याकडे 2. उसके अंदर जो फाइट सीन रहता है ना, बोलते हैं ना कि तेरा मर्दांगी कैसा होता है. मैं प्रभास का फॅन हूँ. मैं धनुष का फॅन. तुमच्या इंडस्ट्री मध्ये कोणाचा फॅन. इंडस्ट्री में चिरंजीवी गारू. नागार्जुन. मास किंग ऑफ टॉलीवुड. जो बंदा अभी भी 60 इयर्स का एज है, बट उसका जो ए नको हिला नको घेऊ मागे पागल करेन. लांबून तिकडून आले फोन केला म्हणून. बाकी मग तुम्ही एवढंच राजूर हे मारता. अजून कुठं जाता भाडे मारायला. मरोशी मयोशी. चला आले. हो 4. ऐका ना स्वाती बघा आता फायनल झालंय नाही म्हणताय. तुम्ही मला समजून आम्ही स्टुडंट आहे असं नका करू. पॉकेट मनी वाले. पण आता तुम्हाला बघा आम्ही पहिले 3000 बोललो होतो. तो बाचा गेला काय तुमचा. वरती गेला नाही. आहे का इथं जवळपास तो. आम्ही तुम्हाला 3000 बोललो होतो. पण 3 वरून आम्ही 3.5 वरती आलो. 3.5 नंतर 4 केले. पण मी तुम्हाला 4000 केले ना. आता तुम्ही हो पण म्हटले 4 वर. आता नाही कसं म्हणताय. म्हणून बसलो आम्ही. हो म्हटले बसा बोलले. हो बोलले तिथं. नाही नाही तुम्ही हो बोलले. सोडा तुम्ही कसाराला सोडा 4000 पर्यंत. चला राजूर राजूर कसारा कसारा. कसाराच आहे ना. कसाराच आहे. चला चला लवकर. लगेच रिटर्न पण आला. तर मित्रांनो आम्ही तर खूप आनंद लुटला. हा होता आमचा हरिश्चंद्रगड ट्रेक. खिरेश्वर ते पाचणे. निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचं एकत्र दर्शन. तर या गडावर या आणि स्वतःला पुन्हा शोधा. चला भेटूया एका नवीन ऐतिहासिक ठिकाणी किंवा एका आध्यात्मिक ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.